स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने महिलेची 28 लाखाची रोकड लुटल्याची घटना नेरूळमध्ये घडली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून महिलेसोबत ओळख वाढून हा प्रकार करण्यात आला आहे। कामोठे परिसरात राहणाऱ्या महिलेचे 27,81,000 रुपये लुटल्याची घटना नेरूळमध्ये घडली। घोडबंदर परिसरात राहणाऱ्या व्यक्तींनी सदर महिलेसोबत ओळख वाढवली। यातून त्यांनी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोने असून ते स्वस्तात देतो असे सांगितले। त्यानुसार या महिलेला अर्धा किलो सोने 28 लाखात देतो असे सांगितले होते। या दरम्यान या महिलेला पतीच्या उपचारासाठी देखील पैशाची गरज होती, त्यामुळे तिने वेगवेगळ्या मार्गाने 27,81,000ची रोकड सोने खरेदीसाठी जमवली होती। ही रोकड घेऊन महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून शेवटच्या क्षणी नेरूळमध्ये काही जण त्यांना भेटले। त्या ठिकाणी महिला पैशाची बॅग घेऊन येताच रिक्षातून आलेल्या व्यक्तींनी त्यांच्या हातावर फटका मारून पैशाची बॅग पळवली। दरम्यान सोने देण्याच्या बहाण्याने संपर्कात आलेल्या दोघांची माहिती महिलेने काढली। त्याद्वारे दोघांना पकडून त्यांनी नेरूळ पोलिसांच्या ताब्यात दिले। राकेश शिंगटे व सुभाष सपकाळे अशी त्यांची नावे असून ते घोडबंदर परिसरातले आहेत। मागील काही दिवसांमध्ये नवी मुंबईत अशा इतरही घटना घडल्या आहेत। त्यामध्ये स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना बोलवून त्यांची रोकड लुटण्यात आली। यामध्ये याच टोळीचा समावेश होता का, याचा अधिक तपास नेरूळ पोलीस करत आहेत। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।